बदलापूरला पुराचा धोका वाढला असल्याचे चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळते, कारण की उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे। सध्या उल्हास नदीची पाणी पातळी 15 मीटर एवढी पोहोचलेली आहे आणि उल्हास नदीवर असणारी जी खेळणी आहे ती पाण्याखाली गेलेली आपल्याला पाहायला मिळतात। उल्हास नदीची इशारा पातळी आहे 16.50, तर धोक्याची पातळी आहे 17.50। त्यामुळे आता इशारा पातळीकडे ही उल्हास नदीची पाणी पातळी जाताना आपल्याला पाहायला मिळते। आपण सकाळच्या सुमारास सुद्धा लाईव्ह केलं होतं। ज्यावेळी आपण लाईव्ह केलं होतं त्यावेळी आपण बघितलं हे फाउंटेन जे आहे त्या ठिकाणी ज्या पायऱ्या आहेत तिथपर्यंत पाणी होतं, परंतु कर्जत मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि एकंदरीत त्याचाच परिणाम जो आहे तो या ठिकाणी या उल्हास नदीवरती आपल्याला बघायला मिळतोय। आता सध्या आपण लाईव्ह अपडेट बघतोय आणि या अपडेटमध्ये आपण बघत असाल तर एकंदरीत ही खेळणी जी आहेत, जी उल्हास नदीच्या किनारी असलेली खेळणी आहेत ती सुद्धा पाण्याखाली गेलेली आपल्याला बघायला मिळतात। महत्वाचं म्हणजे आज आणि उद्या दोन्ही दिवस ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। या रेड अलर्टमुळे आज शाळांना सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे, कारण की हवामान विभागानं त्या पद्धतीचा अंदाज जो आहे तो वर्तवला होता। हा अंदाज वर्तवत असताना 4 आणि 5 जुलै रोजी मोठ्या प्रमाणात पाऊस होऊ शकतो। जवळपास 200 ते 250 मिमी पाऊस होण्याची शक्यता आहे, असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याच्या माध्यमातून वर्तविण्यात आला होता। असं असताना आता सध्या आपण बघत असाल तर उल्हास नदीला पुराचा धोका वाढतोय की काय, असं चित्र जे आहे ते आता सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। यामागचं कारण म्हणजे ही खेळणी आहेत आता ती पाण्याखाली जायला सुरुवात झालेली आहे आणि मोठा प्रवाह जो आहे तो उल्हास नदीमध्ये वाढताना आपल्याला बघायला मिळतोय। अग्निशमन दल सज्ज आहे, नगर परिषद प्रशासन सज्ज आहे। आपण सकाळी बघितलं तर मुख्याधिकारी मारुती गायकवाड हे सुद्धा आपल्यासोबत न्यूज टेक मराठीच्या माध्यमातून त्यांनी संवाद साधलेला आहे। संवाद साधत असताना जर पूर परिस्थिती पुन्हा एकदा शहरामध्ये निर्माण झाली तर सोनिवली आणि आजूबाजूचा जो परिसर आहे त्या परिसरात राहणारे जे लोक आहेत त्यांना लगेचच स्थलांतरित करण्यात येईल अशी सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे। या व्यतिरिक्त बदलापूर पूर्व पश्चिम भाग बघत असाल तर पनवेल हायवे असू देत, प्रांजी गार्डन परिसर असू देत, अशा अनेक भागांमध्ये पाणी साचलेलं आपल्याला बघायला मिळालं। सकाळपासूनच शनीनगरचा पुलामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आपण बघितलं। आता अग्निशमन दल आपण बघत असाल तर अग्निशमन दल सुद्धा सज्ज झालेलं आहे। अग्निशमन दल सुद्धा सज्ज झालेलं आहे आणि आता उल्हास नदीवर असणारी जी खेळणी आहेत ती पाण्याखाली गेलेली आपण बघतोय। त्यामुळे शहराला पुराचा धोका वाढतानाचं चित्र आपण एकंदरीत पाहतोय। सध्या ही पातळी जी आहे उल्हास नदीची ती 15 मीटर पर्यंत आहे आणि इशारा पातळी जी आहे ती 16.50 एवढी इशारा पातळी आहे, तर दुसरीकडे धोक्याची पातळी जी आहे ती 17.50 आपण बघत असाल एवढी आहे। उल्हास नदीचं चित्र बघण्यासाठी बदलापूरकरांनी चांगलीच गर्दी केलेली आपल्याला बघायला मिळते। मोठ्या प्रमाणात नागरिक हे पाणी पाहण्यासाठी येतात। प्रशासनाकडून वारंवार आवाहन केलं जातं की सध्या धोक्याची परिस्थिती आहे, घरातून बाहेर पडू नका, काळजी घ्या असं आवाहन करत असताना हे चित्र पाहण्यासाठी बदलापूरकर मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडताना आपल्याला बघायला मिळतात। आणि आता आपण बघत असाल तर कोरडी पडलेली उन्हामध्ये ही उल्हास नदी आता दुधडी भरून वाहायला सुरुवात केलेली आहे। याच उल्हास नदीनं आणि हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा जर उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली तर या परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एकंदरीत पाणी शिरण्याची शक्यता जी आहे ती आपण नाकारू शकत नाहीये। कोणतीही परिस्थिती किंवा कोणालाही या ठिकाणी त्रास होऊ नये, नुकसान होऊ नये यासाठी प्रशासन सज्ज असलेलं पाहायला मिळते। परंतु असं असलं तरी सुद्धा एकंदरीत हे चित्र उल्हास नदीचं पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी आपण बघत असाल तर या पुलावर झालेली आपण पाहतोय। पूर्ण पूल आपण बघत असाल, नवीन पुलावर सध्या आपण आहोत आणि हा पूर्ण पूल नागरिक जे आहेत ते नागरिक आलेले आहेत आणि सध्या एक धोका याच्यामध्ये मोठा आहे। आता हा पूल बांधत असताना तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी जागा जी आहे ती सोडण्यात आलेली आहे, त्यामुळे एखादी दुर्घटना घडू शकते, कारण की पालकांसोबत लहान मुलं सुद्धा येतात। त्यामुळे
एखादी जीवितहानी होण्याची शक्यता जी आहे ती या ठिकाणी नाकारू शकत नाहीये. त्यामुळे प्रशासनानं आता हा जो गॅप आहे ज्यामध्ये रेलिंग्स नाहीये तर त्या ठिकाणी काहीतरी उपाययोजना कराव्यात अशी सुद्धा मागणी प्रशासनाकडे आपण करतोय. पण सध्या या उल्हास नदीचे अपडेट आपण लाईव्ह जाणून घेतोय. पाऊस सकाळपासून पडतोय, म्हणजे सकाळपासून म्हणल्यापेक्षा जून महिना पूर्ण कोरडा गेला. फक्त 90 मिमी पाऊस जो आहे तो या पूर्ण जून महिन्यामध्ये झालेला आहे. असं म्हटलं जातंय की जवळपास 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एवढा कमी पाऊस जून महिन्यामध्ये झालेला आहे आणि एवढा कोरडा जून पहिल्यांदाच बदलापूरकरांना सुद्धा अनेक वर्षांनंतर अनुभवायला मिळाला. परंतु आता सध्याच्या घडीला आपण बघत असाल तर जसं जून महिना संपला 1 जुलैपासून मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि हा पाऊस सध्या थांबायचं नाव घेत नाहीये. आज आणि उद्या रेड अलर्ट ठाणे जिल्ह्याला देण्यात आलेला आहे. बदलापूर शहरात मध्ये सतत पावसाची संततधार सुरू आहे. पाऊस थांबलेला नाहीये. सकाळपासूनच रात्री पण पाऊस पडत होता आणि अशातच फक्त हा बदलापूर शहर नाही किंवा बदलापूरची उल्हास नदी नाही तर कर्जतची जी उल्हास नदी आहे जी उल्हास नदी मध्ये कर्जतच्या उल्हास नदीमध्ये जर पाण्याच्या पातळीत वाढ झाला तर त्याचा परिणाम इतर शहरांमध्ये असणाऱ्या उल्हास नदीमध्ये सुद्धा होत असतो आणि तसाच परिणाम आपल्याला बदलापूरमध्ये झालेला बघायला मिळतोय. आता पाणीची पातळी सध्या 15 मीटरवर आहे आणि इशारा पातळी जी आहे ती 16.50 इतकी असलेली आपल्याला पाहायला मिळते. थोड्या वेळात जर असाच पाऊस पडत राहिला तर इशारा पातळी सुद्धा गाठू शकते आणि जर रात्रभर पाऊस पडला तर कदाचित धोक्याची पातळी सुद्धा या ठिकाणी उल्हास नदी गाठू शकते. त्यामुळे बदलापूरकरांनो घरातच राहा तुम्ही सुद्धा आणि काळजी घ्या. प्रशासन ज्या पद्धतीने सूचना देते त्या सूचनांचं पालन नक्की करा आणि अपडेट पाहण्यासाठी न्यूज मराठीला अद्यापही फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलो करा. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा खोबरे, न्यूज मराठी बदलापूर.